नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार। धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध असताना सुद्धा जलद गाड्यांना थांबा नाही, यासाठी येणाऱ्या 26 जानेवारी रोजी गाव बंद करून लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। पाहूया सविस्तर बातमीपत्रात। नमस्कार, मी राहुल वाकुरे, ढोकी। आज आपल्या समोर या विषयावर आहे की ढोकी रेल्वे स्टेशन येथे सर्व काही व्यवस्था एक्सप्रेस गाड्यांना थांब्यासाठी असताना सुद्धा ढोकीला एक्सप्रेस गाडी थांबत नाही। ढोकी क्रॉसिंग स्टेशन आहे, या ठिकाणी 3 पटऱ्या आहेत, या ठिकाणी स्टेशन मास्तर आहेत, 10-12 कर्मचारी अवेलेबल आहेत। हे सर्व असताना सुद्धा आणि अजून एक प्लस बाजू म्हणजे RTI ॲक्ट 2023-24च्या मागणीनुसार या ठिकाणी एक जणाने मागणी केली होती की रेल्वेचा कुठल्या स्टेशनवर किती उत्पन्न होतं। तर आपल्या भागातील मुरुड येथे निजामाबाद, पंढरपूर आणि परळी मिरज हे 2 गाड्या थांबत होत्या। ढोकीमध्ये बी 2 गाड्या थांबत आहेत। या ढोकीच्या बाबतीत उत्पन्न जरची तुलना जर केली तर मुरुड रेल्वे स्टेशन येथे 2023 एप्रिल ते मार्च 2024 या 12 महिन्यात मुरुड रेल्वे स्टेशन येथे 4,96,075 रुपये उत्पन्न रेल्वेला झालं। आणि त्या 2 रेल्वेच ढोकी येथे थांबत असताना ढोकी रेल्वे स्टेशनवर 13,25,550 रुपये उत्पन्न रेल्वे विभागाला ढोकी रेल्वे स्टेशन देत आहे। इडशी रेल्वे स्टेशनला बी या 2 गाड्या थांबतात, त्यांचं उत्पन्न आहे त्या ठिकाणी 3,21,730 आणि मुरुडच्या आणि इडशीच्या तुलनेत कमीत कमी 3 ते 4-5 पटीनं ढोकी रेल्वे स्टेशन उत्पन्न देत असताना सुद्धा मुरुडला काही व्यवस्था नसताना, तिथं 3 ट्रॅक नसताना, तिथं फक्त 1 ट्रॅक आहे, स्टेशन मास्तर नसताना, तिथं झेंडा दाखवायला माणूस नसताना सुद्धा त्या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या थांबवल्या त्यांनी उत्पन्न कमी देऊन। आणि ढोकी रेल्वे स्टेशनवर उत्पन्न भरमसाठ त्यांच्या 3-4 पटीनं जास्त देऊन सुद्धा ढोकी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यानं थांबविता अन्याय केलेला आहे। आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे। तसेच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ढोकी येथील माजी सैनिकाच्या हस्ते ढोकी रेल्वे स्टेशन येथे झेंडावंदन केले जाणार आहे। आणि ढोकी रेल्वे कृती समिती आणि कळंब रेल्वे कृती समिती या संयुक्त विद्यमानाने हे आंदोलन केलं जाणार आहे। पण या आंदोलनावर आमच्या गावातील तरुण युवक समाधानी नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की 26 तारखेला आम्ही रेल रोको ढोकी येथे करणार। ढोकी येथे सकाळी 11 वाजता जी परळी मिरज गाडी येते ती आम्ही अर्धा तास रोखून धरणार आणि त्यांच्या त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या हस्ते झेंडावंदन करणार। आम्ही त्या आंदोलकाचं आम्ही समजावून सांगत आहेत की आपण शांततेने आणि हे करू, पण बघू आता त्यात आपल्याला कुठवर यश येतंय। पण ढोकीवर हा अन्याय किती सहन करायचा, याला एक लिमिट पाहिजे। सर्व व्यवस्था असताना, उत्पन्न वाढी देत असताना सुद्धा ह्या ढोकीवर रेल्वे विभागाच्या वतीने अन्याय केलेला आहे। आणि हा अन्याय या भागातले लोकप्रतिनिधी, मग सत्ताधारी असू विरोधक असू, मूग गिळून गप आहेत। ती या रेल्वे स्टॉपसाठी कसल्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसून येत नाहीत। मागून येऊन अभिमन्यू पवार या 7-8 वर्ष राजकारणात आले, त्यांनी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून जनरल मॅनेजर रेल्वेच्या यांच्या संपर्कात येऊन त्यांनी मुरुड येथे काय व्यवस्था नसताना एक्सप्रेस स्टॉप करून घेतला। मग आपले लोकप्रतिनिधी झोपलेत का आपल्या भागाविषयी त्यांना तळमळ नाही का? मग त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी म्हणजे आम्ही बाबा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आम्ही 2-2, 3-3 हजाराची दोघाला बी आम्ही कधी ह्याला लीड देतो, कधी त्याला लीड देतो, तरी ती आमच्या ढोकीवर अन्यायच कर। आणि हा अन्याय ढोकीवर आत्ताच नाही, या अगोदर सुद्धा आता त्यावेळेस जुने लोक आम्हाला सांगतात की ढोकी येथे 80च्या दशकात या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज ढोकीमध्ये होतं, ते सुद्धा पळून दुसरीकडे नेलं। ढोकीमध्ये या अगोदर ग्रामीण रुग्णालय 1990च्या दशकात मंजूर झालेलं पळवून 13ला नेलं। म्हणजे ढोकीनं सतत अन्यायच सहन करायचा का? मराठवाड्यातला पहिला कारखाना 1960-65च्या टायमाला या ढोकीमध्ये उभा राहिला। तर राजकीय मंडळींनी कायम या ढोकीवर
रोष व्यक्त केलेला आहे. या ढोकीचा विकास होऊ दिलेला नाही, या ढोकी आणि ढोकी परिसराचा. 60 मध्ये जर एखाद्या गावात जर कारखाना उभा राहत असेल, 80च्या दशकात जर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, तरी हे गाव, हा परिसर आज डेव्हलपिंगच्या माध्यमातून कुठवर गेला पाहिजे होता, तालुका झाला पाहिजे होता. पण अन्याय अन्याय अन्याय, सतत अन्याय. बरं, या अन्यायाला कुठंतरी थांबलं पाहिजे, लिमिट पाहिजे. या अन्यायाला, या रेल्वेच्या जो अन्याय रेल्वे माध्यमातून झालेला आहे, हे लोकप्रतिनिधी इथले काही ढोकीसाठी जागृत नाहीत. याला आपण सर्वसामान्य मिळूनच लढा उभा केला जावा लागणार आहे. म्हणून येणाऱ्या 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ढोकी गाव बंद ठेवून लाक्षणिक उपोषणासाठी सर्व नागरिक, शेतकरी, व्यापारी यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि ढोकी येथील माजी सैनिकाच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला त्या ठिकाणी झेंडावंदन करायचं आहे. आणि विषय राहिला ढोकी येथील आक्रमक युवकांनी रेल रोको करायचा, त्यांचं बी आपण समजवण्याचा प्रयत्न करू. पण ते जर त्यांच्या शब्दावर ठाम राहिले तर रेल्वे विभागानं ह्याची काळजी घ्यावी. आणि रेल्वे विभागानं 26 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे अजून 1.5-2 महिने तुम्हाला टाइम आहे, ढोकीमध्ये एक्सप्रेस स्टॉप करावा, एवढीच या प्रसंगी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ढोकी आणि परिसरातील आणि कळंब परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या 26 जानेवारी 2026 रोजी बहुसंख्येने आपण ढोकी रेल्वे स्टेशन येथे या आंदोलनासाठी उपस्थित राहावं, हीच विनंती ढोकी रेल्वे कृती समिती व कळंब रेल्वे कृती समितीच्या वतीने करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.